Welcome to Chate Group of Education, Branch Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. बघा आपण लाईफ प्रोसेसेस स्टडी करायला लागलोय. लास्ट पिरियडला आपण ह्यूमन न्यूट्रिशन स्टडी केला होता. आता आपण नेक्स्ट लाईफ प्रोसेस स्टडी करणार आहे ती म्हणजे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. म्हणजे आपण जीवन प्रक्रियांचा अभ्यास करायला लागलोय. जीवन प्रक्रिया म्हणजे काय, तर ज्या प्रोसेसेस किंवा ज्या प्रक्रिया आपल्या शरीरात घडत असतात आणि आपलं जीवन चालू ठेवण्यासाठी किंवा आपलं लाईफ कंटिन्यू ठेवण्यासाठी त्या गरजेच्या असतात, त्याला आपण जीवन प्रक्रिया किंवा लाईफ प्रोसेसेस म्हणतो. मागच्या पिरियडला आपण न्यूट्रिशन स्टडी केलं होतं. आता ह्या पिरियडमध्ये आपण एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन ही प्रोसेस स्टडी करायची आहे. पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज द एक्सक्रीशन. पहिल्यांदा आपण एक्सक्रीशन म्हणजे काय ते स्टडी करूया. एक्सक्रीशन मीन्स एलिमिनेशन ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट. Excretion means elimination of the metabolic waste. Metabolic waste, it is important. बघा, मेटाबॉलिक वेस्ट रिमूव्ह करणं, मेटाबॉलिक वेस्ट आपल्या शरीरातून बाहेर काढणं म्हणजे एक्सक्रीशन असणार आहे. आता मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या आधी मेटाबॉलिझम. ऑलरेडी आपण मेटाबॉलिझम हा शब्द बऱ्याच वेळेला वापरलेला आहे. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर प्रोसेसेस ऑकरिंग इनसाइड द सेल दॅट आर कॉल्ड ॲज द मेटाबॉलिक प्रोसेसेस. म्हणजे पेशीच्या आतल्या साईडला ज्या काही प्रक्रिया घडत असतात त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणत असतो. आणि त्या प्रोसेसेस घडत असताना, त्या मेटाबॉलिक प्रोसेसेस घडत असताना काय तयार होतात, वेस्ट. म्हणजे पेशीच्या आतल्या साईडला ज्या काही प्रक्रिया घडून येत असतात त्या घडत असताना त्यांच्यामध्ये बऱ्याचशा वेस्ट तयार होत असतात, म्हणजे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात आणि ते वेस्ट म्हणजेच मेटाबॉलिक वेस्ट. आता बघा, मग ते मेटाबॉलिक वेस्ट असणार कुठले आहेत, तर पहिला असेल तर युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया, क्रिएटिनिन. दीज आर द मेटाबॉलिक वेस्ट. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय लक्षात आलं असेल, पेशींच्या आतल्या साईडला घडणाऱ्या क्रियांमध्ये निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ म्हणजे मेटाबॉलिक वेस्ट. तर मेटाबॉलिक वेस्ट ह्युमनशी रिलेटेड आपण मेटाबॉलिक वेस्ट इथं स्टडी करायला लागलो. ते म्हणजे युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया अँड क्रिएटिनिन. दीज आर द मेटाबॉलिक वेस्ट. अँड दीज मेटाबॉलिक वेस्ट आर टॉक्सिक इन नेचर. मग ते विषारी असणार आहेत, जास्त वेळ पेशींमध्ये राहून चालणार नाहीत. सो वी हॅव टू रिमूव्ह इट इमिजिएटली. म्हणजेच ते मेटाबॉलिक वेस्ट आहेत, युरिया, युरिक ॲसिड वगैरे, हे काय आहेत, टॉक्सिक आहेत, विषारी आहेत. म्हणजे पेशींमध्ये जास्त वेळ ते तसेच राहिले तर पेशींच्या प्रक्रियेवर, त्यांच्या आत होणाऱ्या बाकीच्या प्रोसेसेसवर ते इफेक्ट करतात. म्हणजेच दे आर टॉक्सिक. सो वी हॅव टू रिमूव्ह इट. म्हणजे ते आपण तिथून बाजूला काढायला पाहिजेत आणि ते बाजूला काढून मग शरीराच्या बाहेर टाकले जातात किंवा टाकायला पाहिजेत. तर त्याला, त्या प्रोसेसलाच आपण एक्सक्रीशन असं म्हणतो. एक्सक्रीशन म्हणजे लक्षात आलं असेल असता, एलिमिनेशन ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट. मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय, तर सेलच्या आतल्या साईडला तयार होणाऱ्या वेस्ट. आणि ते काय आहेत, हायली टॉक्सिक आहेत. ते जर जास्त वेळ शरीरात राहिले तर ते बॅड इफेक्ट घडवून आणतात आणि म्हणून आपण त्याला पटकन बाजूला काढणं गरजेचं असतं. आणि ती बाजूला काढण्याची प्रक्रिया, शरीराच्या बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच काय असणार आहे, एक्सक्रीशन. ओके, एक्सक्रीशन म्हणजे लक्षात आलं असेल आता. तर एक्सक्रीशनमध्ये आपण काय रिमूव्ह करतो, तर मेटाबॉलिक वेस्ट. आणि हे मेटाबॉलिक वेस्ट कसे तयार होतात हे थोडं आपण बघूया. तर आपण बघितलं की मेटाबॉलिझममधले पण प्रोटीन जे आहे ते डायजेस्ट होणार आहे, त्याच्यापासून अमायनो ॲसिड्स फॉर्म होतात. अँड दे अमायनो ॲसिड एंटर इन द सेल. आणि इनसाइड द सेल्स these amino acids are used. These amino acids are used and the excess amino acids they are, or deamination of that amino acids takes place. Deamination of that amino acids takes place inside the cell and then ammonia is produced. And then that ammonia is converted into the other metabolic waste forms, or the forms of the other metabolic waste, other forms. And that other forms, they are enter into the blood, and from the blood they goes to the kidney, and from kidney they are removed from the body. बघा, लक्षात आलं का मी काय सांगितलं ते, तर प्रोटीन डायजेस्ट होऊन अमायनो ॲसिड तयार होतात. हे अमायनो ॲसिड सेलमध्ये जाणार आहेत, जेवढे पाहिजे तेवढे ते यूज होणार आहेत.
पण जे एक्सेस होणार आहेत, नको आहेत, त्यांचं काय घडून आणणार आहे, डिअमायनेशन. डिअमायनेशन झाल्यानंतर त्यांच्यापासून अमोनिया फॉर्म होणार आहे आणि तो अमोनिया वेगवेगळ्या इतर फॉर्म्समध्ये कन्वर्ट होईल आणि मग तो बॉडीच्या बाहेर टाकला जाईल. तर ही प्रोसेस आहे ती एक्सक्रिशनची आहे. तर एक्सक्रिशन आणि इजेशन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आपण लास्ट पिरियडला इजेशन स्टडी केलं होतं. इजेशन मीन्स दॅट इज द रिमूव्हल ऑफ डायजेस्टिव्ह वेस्ट, म्हणजे जे काही फूडमधले कॉन्स्टिट्युएंट आहेत ते काढून घेतले, ते ॲब्झॉर्ब झालेले आहेत, पण नको असलेले फूड मटेरियल्स आहेत किंवा आता वेस्ट राहिलेलं आहे, डायजेशन झाल्यानंतर जे फूड मटेरियल राहिलेलं आहे ते रेक्टम आणि रेक्टम नंतर ॲनसमधून बाहेर पडलं जातं, त्याला आपण इजेशन म्हणतो. सो इजेशन इज द रिमूव्हल ऑफ डायजेस्टिव्ह वेस्ट. बट एक्सक्रिशन इज डिफरंट. एक्सक्रिशन इज रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. एक्सक्रिशन म्हणजे काय, तर मेटाबॉलिक वेस्ट रिमूव्ह करणं. आणि एक्सक्रिशन हे ह्युमनमध्ये विचार केला तर ते कशा थ्रू होणार आहे, युरिन थ्रू होणार आहे. म्हणजे आपल्या बॉडीतून जी युरिन बाहेर पडते तर त्या युरिनद्वारे मेटाबॉलिक वेस्ट बाहेर पडत असतात. त्यामुळे एक्सक्रिशन आणि इजेशन ह्या दोन वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. इजेशन आपण काल स्टडी केलं होतं. इन द इजेशन डायजेस्टिव्ह वेस्ट थ्रोन आउटसाइड थ्रू द ॲनस, दॅट इज सॉलिड वेस्ट. बट इन एक्सक्रिशन मेटाबॉलिक वेस्ट इट इज रिमूव्ड बाय द युरिन थ्रू आवर बॉडी. ओके, तर आता एक्सक्रिशन आणि इजेशन ह्याच्यातलं कन्फ्युजन नाही. त्याच्यानंतर बघा, आता मग एक्सक्रिशनरी वेस्ट आपल्याला बाजूला काढायच्यात, तर त्याच्यासाठी आपल्या शरीरात तयार झालेली सिस्टीम कुठली, तर एक्सक्रिटरी सिस्टीम. आपण डायग्राममध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम स्टडी करूया. बघा, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये 4 इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत. पहिल्यांदा अ पेअर ऑफ किडनीज, नेक्स्ट पेअर ऑफ युरेटर्स, नेक्स्ट अ युरिनरी ब्लॅडर अँड लास्ट इज द युरेथ्रा. हे 4 पार्टनी ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम फॉर्म झालेली आहे. आपण ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमचा स्टडी करतोय, म्हणजे आत्ता जे आपण एक्सक्रिशन स्टडी केलं ते एक्सक्रिशन म्हणजेच मेटाबॉलिक वेस्ट शरीराच्या बाहेर टाकणं. तर हे मेटाबॉलिक वेस्ट शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी आपल्या शरीरात जी सिस्टीम तयार झाली आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम. तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये किडनीज, युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे 4 ऑर्गन काम करत असणार आहेत. तर त्याच्याबद्दल इथे स्टडी करूया आपण. आता बघा, इथं आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये अ पेअर ऑफ किडनीज हे आपल्याला 2 स्ट्रक्चर्स दिसतात किडनीचे. आणि त्या किडनीजबद्दल आता आपल्याला काय काय सांगता येईल बघा. इथं आपल्याला दिसतात दीज आर द बीन शेप्ड स्ट्रक्चर्स. बीन शेप्ड म्हणजे त्याचा स्ट्रक्चर जे आहे त्याची रचना आहे ती स्पेसिफिक आहे, त्याला आपण बीन शेप्ड असं म्हणतो. पूर्ण ओव्हल आणि थोडासा मध्ये नॉच आहे, तर हे बीन शेप्ड स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर दीज किडनीज लाईज ऑन द ऑर दे आर अटॅच्ड टू द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी वॉल. म्हणजे डॉर्सल म्हणजे बॅक साईडला, आपल्या बॅक साईडच्या बॅक साईडला बॉडी वॉलला ह्या अटॅच असणार आहेत. दे आर लाईज ऑन द आयदर साईड ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही बाजूला एक एक असं ह्या किडनीज अरेंज झालेल्या असणार आहेत. किडनीचं काम काय असणार आहे, दे सेपरेट्स द मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम द ब्लड. म्हणजेच फिल्ट्रेशन, ब्लड फिल्टर करणं हे किडनीचं काम आहे. म्हणजे ब्लडमध्ये मेटाबॉलिक वेस्ट आलेलं आहे आणि ते ब्लडमधून बाजूला काढायचं हे काम कोणाचं असतं, किडनीचं असतं. आता किडनीच्या वर आपल्याला इथं ग्लँड्स दिसत आहेत बघा. दीज आर द ॲड्रिनल ग्लँड्स. किडनीच्या वरच्या साईडला आपल्याला जे ग्लँड्स दिसतात त्या ॲड्रिनल ग्लँड आहेत. दीज आर द एंडोक्राइन ग्लँड्स. दे सिक्रेट्स द डिफरंट हार्मोन्स. ओके, आता त्याच्यानंतरचा पुढचा ऑर्गन आपण बघणार आहे तो म्हणजे युरेटर. युरेटर म्हणजे काय आहेत, दीज आर द 2 ट्यूब्स. बघा, किडनीपासून स्टार्ट होणाऱ्या 2 ट्यूब्स आहेत. दीज आर द 2 ट्यूब्स विच स्टार्ट्स फ्रॉम द किडनी अँड ओपन्स इन टू द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे ह्या 2 ज्या ट्यूब आहेत युरेटर त्या किडनीपासून स्टार्ट होणार आहेत आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये येऊन ओपन होणार आहेत. तर त्याला आपण युरेटर असं म्हणतो. तर त्या युरेटरचं काय काम असणार आहे बघा. आपण बघितलं की किडनी काय करते, इट फिल्टर द ब्लड अँड प्रोड्युसेस द urine and that urine is passed through the urinary bladder by the ureter. म्हणजे युरेटरमधून जे किडनीने तयार केलेलं युरिन आहे ते युरिनरी ब्लॅडरमध्ये येऊन स्टोअर केलेलं असतं. ओके, तर हे युरेटरबद्दल आपण शिकलो. आता त्याच्यानंतर तिसरा ऑर्गन आहे तो युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय असणार आहे बघा. इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द पेल्विस रिजन. पेल्विस म्हणजेच काय, लोअर ॲबडॉमिनल रिजन.
लोअर ॲबडॉमेन म्हणजे पोटाच्या खालच्या भागात हा युरिनरी ब्लॅडरचा पार्ट असणार आहे. सॅक लाईक स्ट्रक्चर आणि ह्याचं मुख्य काम काय आहे बघा, स्टोरेज, टेम्पररी स्टोरेज ऑफ द युरिन, म्हणजे युरिन तात्पुरतं स्टोअर करून ठेवणं हे युरिनरी ब्लॅडरचं काम असणार आहे. नॉर्मली कपॅसिटी ऑफ युरिनरी ब्लॅडर इज अबाउट 700 ml म्हणजे 700 ml पर्यंत युरिन इथं स्टोअर होऊ शकतं. बट आफ्टर द 300 ml देअर इज द अर्ज फॉर द युरिनेशन, म्हणजे 300 ml युरिन इथं स्टोअर झालं की मग युरिनेशनची इच्छा होणार आहे. तर जास्तीत जास्त कपॅसिटी 700ची आहे, पण 300 ml नंतर आपल्याला युरिनेशनची इच्छा होणार आहे. तर दॅट इज द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या बाबतीत आपण सांगितलं की इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द पेल्विस रिजन. इट टेम्पररीली स्टोअर्स द युरिन. Its storage capacity is above 700 ml up to 1000 ml also, but after that 300 ml there is the urge for the urination. ओके, हे आपण युरिनरी ब्लॅडरच्या बाबतीत सांगितलं. आता शेवटचा पॉईंट असणार आहे तो युरेथ्रा. युरेथ्रा मीन्स इट इज द ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच स्टार्ट्स फ्रॉम युरिनरी ब्लॅडर अँड ओपन्स आउटसाइड द बॉडी ॲट द युरिनरी ऑरिफाईस. हे जे काही ओपनिंग असणार आहे त्याला आपण युरिनरी ऑरिफेस असं म्हणणार आहे. बघा, युरिनरी ब्लॅडरपासून स्टार्ट होणारं आणि शरीराच्या बाहेर ओपन होणारी ही जी ट्यूब आहे, दॅट ट्यूब इट इज लॉंगर इन मेल्स बट इट इज शॉर्टर इन फिमेल. युरेथ्रा ही जी ट्यूब जर आपण बघितली तर फिमेलमध्ये ती शॉर्ट आहे, फिमेलमध्ये त्याची लेंथ फक्त 4 सेंटीमीटर असणार आहे, पण मेलमध्ये मात्र दॅट लेंथ इट इज अबाउट 20 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द युरेथ्रा इज 20 सेंटीमीटर. फंक्शन ऑफ युरेथ्रा काय असेल? इट कॅरीज द युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर टू आउटसाइड द बॉडी. आता बघा, हिअर युरेथ्रा इट्स फंक्शन इज युरिनेशन ऑर द मिक्चुरेशन, मीन्स इट कॅरीज द युरिन आउटसाइड द बॉडी फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर. बट द प्रोसेस ऑफ द युरिनेशन इट इज व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय? ऐच्छिक आहे. तर it is due to the sphincters present at the base of the urethra. बघा, इथं स्पिंक्टर असे एक वेगळ्या प्रकारचे मसल्स असणार आहेत. and the sphincters they are open at the time of urination only. म्हणजे हे जे स्पिंक्टर्स असणार आहेत ते युरिनेशनची प्रोसेस होते त्यावेळेला फक्त ते ओपन होणार आहेत, इतर वेळेला ते कॉन्स्ट्रिक्टेड स्टेटमध्ये असणार आहेत. अँड द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्पिंक्टर इट इज व्हॉलंटरी. सो प्रोसेस ऑफ द युरिनेशन इज द व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय? ऐच्छिक. म्हणजे बघा, ह्या युरेथ्राच्या बेसला स्पिंक्टर एक असे काही ठराविक प्रकारचे मसल असतात, ते नेहमी कॉन्स्ट्रिक्टेड असतात, म्हणजेच नेहमी आकुंचित स्थितीत असतात. त्यामुळं युरिनरी ब्लॅडरमधून युरिन बाहेर पडणार नाही. पण हे स्पिंक्टर जे आहे त्याचं वर्किंग कसं आहे? व्हॉलंटरी, ऐच्छिक आहे. ज्यावेळेला आपल्याला युरिनेशनची इच्छा होईल त्यावेळेला हे स्पिंक्टर रिलीज होणार आहेत, म्हणजे ते प्रसरण पावणार आहेत आणि त्यातून युरिन बाहेर पडणार आहे. तर ह्या स्पिंक्टर मसल्समुळं युरिनेशनची प्रोसेस होत असते, ज्याला आपण मिक्चुरेशन असं म्हणतो. सो स्पिंक्टर्स आर व्हॉलंटरी इन नेचर. तर बघा, आपण आता ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमबद्दल स्टडी केलं, ज्याच्यामध्ये किडनीज, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे 4 ऑर्गन आहेत आणि त्याचा आपण स्टडी केला. आता त्याच्या पुढे बघा, आपल्याला ह्या किडनीच्या वरती थोडा डिटेल स्टडी करायचा आहे. तो म्हणजे काय? तर किडनीज आपण आता बघितलं की ह्याचं फंक्शन काय सांगितलं की सेपरेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड किंवा फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड असं म्हणलेलं आहे. पण ह्या किडनीमध्ये एक युनिट असणार आहे ज्याचं नाव आहे नेफ्रॉन, जे ॲक्च्युअल फिल्ट्रेशनचं काम करणार आहे. तर आपण त्या नेफ्रॉनचा आता स्टडी करूया. आता इकडं ह्या डायग्राममध्ये बघा, नेफ्रॉन इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. म्हणजे किडनीमध्ये जे काही काम चाललेलं आहे कुठलं? तर फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. हे कुणा थ्रू घडवून आणलं जाणार आहे? नेफ्रॉन थ्रू. जवळपास एका किडनीमध्ये मिलियन नेफ्रॉन असणार आहेत आणि हे नेफ्रॉन ॲक्च्युअल ब्लड फिल्ट्रेशनचं काम करणार आहेत. त्यामुळं किडनीचं काम काय? आपण मगाशी बोललो की सेपरेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड म्हणजेच फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. पण त्या किडनीमधला हा नेफ्रॉन हा जो भाग आहे तो ॲक्च्युअल फिल्ट्रेशनचं काम करणार आहे. सो नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी.
नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. मग म्हणजेच किडनीमध्ये जे काही काम चालतं ते कोण घडवून आणतं? नेफ्रॉन. आता आपण त्याचा थोडा स्टडी करूया. नेफ्रॉनमध्ये बघा इथं व्हाईट कलरनं ड्रॉ केलेला आहे तो नेफ्रॉन आहे. आता ह्या नेफ्रॉनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा कप लाईक स्ट्रक्चर दिसतो आपल्याला, दॅट इज कॉल्ड ॲज द बोमेन्स कॅप्सूल. आणि त्या कप लाईक स्ट्रक्चरमध्ये पिंक कलरच्या ब्लड व्हेसल्स दिसतात किंवा टफ ब्लड व्हेसल इज देअर, दॅट इज कॉल्ड ॲज द ग्लोमेरुलस. बघा हा कप लाईक स्ट्रक्चर म्हणलं त्याला काय म्हणलं आपण? बोमेन्स कॅप्सूल. अँड द टफ कॅपिलरी इज कॉल्ड ॲज द ग्लोमेरुलस. अँड दे बोथ टुगेदरली नोन ॲज द माल्फिजन बॉडी. म्हणजे ह्या दोन्हींना मिळून एकत्रित काय म्हणलं? माल्फिजन बॉडी. आता त्याच्यानंतर हा जो काही बोमेन्स कॅप्सूल आहे त्याच्यापासून स्टार्ट होणारी ही जी ट्यूब आहे सुरुवातीची, ही कॉन्व्होल्युटेड ट्यूब आहे, त्याला आपण PCT असं म्हणलं. PCT मीन्स प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. ओके. आता त्या प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल नंतर हे एक लूप लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं व्हाईट कलरने ड्रॉ केलेलं. तर त्या लूप लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणलं लूप ऑफ हेनले. हां. आणि त्या लूप लाईक स्ट्रक्चर नंतर परत आणि एक कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल दिसते आपल्याला, तर त्याला आपण म्हणलं DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. आणि मग ही DCT इट ओपन्स इन टू द कलेक्टिंग डक्ट. अँड दॅट कलेक्टिंग डक्ट ओपन्स इन द किडनी ॲट द पिरामिडल ओपनिंग. ओके. तर हे आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर लावलं आहे. नेफ्रॉनमध्ये पार्ट कुठले सांगितले? पहिल्यांदा माल्फिजन बॉडीमधला हा बोमेन्स कॅप्सूल, त्यातले कॅपिलरीज आहेत ते ग्लोमेरुलस, त्याच्यापासून ही निघणारी कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आहे ती PCT, नंतर हा लूप आहे तो लूप ऑफ हेनले, आणि हा दुसरा लूप आहे तो DCT. आणि DCT ओपन्स इन टू द कलेक्टिंग डक्ट. हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर झालं. आता त्याच्यानंतर बघा पिंक कलरनं कॅपिलरीज ड्रॉ केलेल्या आहेत. ही आत येणारी जी कॅपिलरी आहे त्याला आपण ॲफरंट आर्ट्रिओल असं म्हणतो. आत येणारी आहे त्याला काय म्हणलं? ॲफरंट आर्ट्रिओल. आणि याच्यातून बाहेर पडणारी आहे ती इफरंट आर्ट्रिओल. ह्या दोन आर्ट्रिओल्स आपण स्टडी केला. तर ह्या आर्ट्रिओल्स म्हणजे काय आहे? तर इकडं जरा लक्ष द्या. रिनल आर्टरी कॅरीज ब्लड इनसाइड द किडनी अँड रिनल व्हेन इट कॅरीज द ब्लड आउटसाइड द किडनी. म्हणजे रिनल आर्टरी ही किडनीमध्ये ब्लड घेऊन येते आणि आणल्यानंतर मग त्याचे ब्रँचेस रिब्रँचिंग असं होत असतं. आणि त्या रिनल आर्टरीची एक स्मॉलेस्ट ब्रँच आहे ती कुठली आहे? ॲफरंट आर्ट्रिओल. ह्या आत येणाऱ्या रिनल आर्टरीची स्मॉलेस्ट ब्रँच आहे ती ॲफरंट आर्ट्रिओल आहे. ती बोमेन्स कॅप्सूलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे किंवा बोमेन्स कॅप्सूलमध्ये एंटर करणार आहे, त्याला आपण ॲफरंट आर्ट्रिओल असं म्हणतो. ओके. सो ॲफरंट आर्ट्रिओल इज द smallest branch of the renal artery and it enters in Malpighian body or the Bowman's capsule. After entering in the Bowman's capsule, that afferent arteriole forms the tuft of capillary or the network of capillary, that is called as the glomerulus. Again that tuft of capillaries or all the capillaries unite and form the efferent arteriole. म्हणजे आत येते कॅपिलरी कुठली? ॲफरंट आर्ट्रिओल. त्याचं कॅपिलरायझेशन होतं, अगदी बारीक बारीक ट्यूब होतात, त्याचं जाळं तयार होतं, परत त्या कॅपिलरीज सगळ्या एकत्र येतात आणि नवीन आर्ट्रिओल तयार होतं, त्याला म्हणतात इफरंट आर्ट्रिओल. अँड दॅट इफरंट आर्ट्रिओल एक्झिट्स फ्रॉम द माल्फिजन बॉडी ऑर द बोमेन्स कॅप्सूल. आता बघा ही इफरंट आर्ट्रिओल बाहेर निघाली. बाहेर निघाल्यानंतर मात्र परत आणि त्यांनी काय केलं? पूर्ण नेफ्रॉनला रॅप केलेलं असतं. ती बाहेर पडल्यानंतर पूर्ण नेफ्रॉनच्या भोवती आणि जाळं तयार करते, त्याला आपण म्हणले पेरिट्युब्युलर नेटवर्क. पेरिट्युब्युलर नेटवर्क म्हणजे ह्या ट्युब्युलच्या भोवती जाळं तयार केलं म्हणून पेरिट्युब्युलर नेटवर्क. आता हे पेरिट्युब्युलर नेटवर्कमधला एक पार्ट आहे तो व्हासा रेक्टा, जो लूप ऑफ हेनलेच्या साईडनं नेटवर्क तयार झालं त्याला म्हणले व्हासा रेक्टा. आता हे पेरिट्युब्युलर नेटवर्क मग इथून बाहेर पडणार आहे, म्हणजे नेफ्रॉनच्या बाजूतून बाहेर पडणार आहे आणि सगळे अशा टाईपचे कॅपिलरीज एकत्र येणार आणि त्याच्यापासून रिनल व्हेन फॉर्म होणार आणि ही रिनल व्हेन आहे ती किडनीतून बाहेर पडत असते. बघा ब्लड व्हेसल्सचं नेटवर्क कसं आहे. तर रिनल आर्टरी आत येते, त्याची एक ब्रँच म्हणजे ॲफरंट आर्ट्रिओल,
ती बोमेन्स कॅप्सूलमध्ये राहणार आहे. त्याच्यातून बाहेर पडणारी इफरंट पूर्ण ट्युब्युलर रॅप करणार, परत आणि रियुनाइट होऊन ती कॅपिलरी जी तयार होते त्याच्यापासून रिनल व्हेन फॉर्म होणार आणि रिनल व्हेन आहे ती किडनीच्या बाहेर पडणार. तर आपण आत्ता काय शिकायला लागलो आहे? नेफ्रॉन. इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे लक्षात आलं. आणि त्याच्यातले पार्ट कुठले आहेत? माल्फिजन बॉडी, PCT प्रॉक्झिमल कॉन्युलेटेड ट्युब्युल, लूप ऑफ हेनले अँड DCT म्हणजे डिस्टल कॉन्युलेटेड ट्युब्युल. अँड इच नेफ्रॉन ओपन्स इन टू द कलेक्टिंग डक्ट. ओके. आणि त्याला पूर्ण रॅप करणारं पेरिट्युब्युलर नेटवर्क. व्हासा रेक्टा इज पार्ट ऑफ पेरिट्युब्युलर नेटवर्क विच रॅप्स द लूप ऑफ हेनले. तर हे आपण नेफ्रॉनच्या बाबतीत स्टडी केलं बघा. आता ह्या नेफ्रॉनमध्ये युरिन फॉर्मेशनची प्रोसेस कशी होते, युरिन तयार कसं होतं ते आपल्याला थोडक्यात शिकायचं आहे. तर आपण इथं सांगतोय प्रोसेस ऑफ द युरिन फॉर्मेशन. म्हणजे आता आपण बघितलं की जे किडनीचं काम आहे ते बेसिकली नेफ्रॉन करणार आहे, पण त्याच्यात 3 प्रोसेसेस घडून येत असतात. आता त्या 3 प्रोसेसेस कुठल्या? पहिला आहे तो अल्ट्राफिल्ट्रेशन, सेकंड इज द सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन अँड थर्ड इज द ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे ह्या 3 प्रोसेसेस झाल्यानंतर मग शेवटी जे काय लिक्विड तयार होणार आहे, फ्लुइड तयार होणार आहे ते काय असणार आहे? युरिन असणार आहे. तर युरिन फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये किती स्टेप्स आहेत बघा. पहिली आहे ती अल्ट्राफिल्ट्रेशन, सेकंड इज द सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन अँड थर्ड इज द ट्युब्युलर सिक्रेशन. हे काय ते इन शॉर्ट आपण डायग्राममध्ये बघू. फर्स्ट प्रोसेस इज द अल्ट्राफिल्ट्रेशन. पहिली प्रोसेस होणार आहे ती अल्ट्राफिल्ट्रेशन. इट ऑकर्स इन द माल्फिजन ट्युब्युल. बघा पहिली प्रोसेस कुठली सांगितली? अल्ट्राफिल्ट्रेशन. कुठं घडणार आहे ती? माल्फिजन ट्युब्युलमध्ये, माल्फिजन बॉडीमध्ये. माल्फिजन बॉडीमध्ये आता आपण बघितलं की ॲफरंट आर्टेरियल ब्लड घेऊन येते आणि इफरंट बाहेर पडते, पण ह्या आत येणारी जी व्हेसल आहे त्याचा डायमीटर जास्त आहे, बाहेर पडणारी आहे ती कमी आहे. सो प्रेशर इज क्रिएटेड इनसाइड द glomerulus and due to that pressure most of the substances that are filtered in the capsule and that is called as the ultrafiltration. अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे काय झालं बघा. तर इथं जे प्रेशर क्रिएट झालं त्या प्रेशर क्रिएशनमुळं ब्लडमधले बरेचसे सबस्टन्सेस आहेत अलॉंग विथ द वेस्ट, म्हणजे वेस्ट बरोबर आणि बरेचसे सबस्टन्स आहेत ते कुठे येणार आहेत? ह्या बोमेन्स कॅप्सूलमध्ये येणार आहेत आणि त्यालाच आपण अल्ट्राफिल्ट्रेशन असं म्हणतोय. ओके. अल्ट्राफिल्ट्रेशन लक्षात आलं. तर अल्ट्राफिल्ट्रेशन नंतरची दुसरी प्रोसेस कुठली आहे? सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. बघा अल्ट्राफिल्ट्रेशन तयार कुठं झालं? कॅप्सूलमध्ये तयार झालं. आता ते पूर्ण PCTमध्ये येणार आहे अल्ट्राफिल्ट्रेशन किंवा अल्ट्राफिल्ट्रेट. जे तयार झालेलं फिल्ट्रेट आहे ते PCTमध्ये येणार. पण ह्या अल्ट्राफिल्ट्रेटमध्ये बरेचसे पदार्थ असतात जे आपल्या शरीराला उपयोगी असतात, कारण अल्ट्राफिल्ट्रेशनची प्रोसेस आहे ती नॉन सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे तिथं युजफुल नॉन युजफुल असं बघितलं जाणार नाही आहे, जे काय आहे ते फिल्टर करून इथं येणार आहे. मग दुसऱ्या प्रोसेसमध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये काय केलं जाणार आहे? जे युजफुल सबस्टन्सेस आहेत म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक घटक आहेत ते परत ब्लडमध्ये काढून घेतले जाणार आहेत. त्याला आपण म्हणणार आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. बघा काय लक्षात आलं? तर पाहिजे ते म्हणजे उपयोगी पदार्थ परत ब्लडमध्ये आणून सोडले जाणार, त्याला म्हणायचं आहे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. त्याच्यानंतर मग हे फिल्ट्रेट परत आणि ह्या पुढं पास होत असतं आणि पास होत असताना चुकून एखादा पदार्थ अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये फिल्टर व्हायचा राहिला असेल तर तो ब्लडमधून परत ह्या ट्युब्युलमध्ये टाकला जातो, त्याला म्हणायचं आहे ट्युब्युलर सिक्रेशन. आणि ह्या 3 प्रोसेस झाला. कुठल्या सांगितलं बघा? अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. ह्या 3ही प्रोसेस संपल्यानंतर जे काही कलेक्टिंग डक्टमध्ये तयार होणार आहे ते काय होणार आहे? युरिन. मग हे युरिन कलेक्टिंग डक्टमधून किडनीमध्ये येणार, किडनीमधल्या स्पेसमध्ये येणार आणि तिथून मग युरेटर थ्रू युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा थ्रू बाहेर टाकलं जाणार आहे. तर मग युरिन फॉर्मेशनची प्रोसेस इन शॉर्ट लक्षात आली का बघा. पहिला पण काय सांगितलं आपण? अल्ट्राफिल्ट्रेशन. अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये काय सांगितलं? अंडर द इट ऑकर्स इन माल्फिजन बॉडी. Under the pressure, all the substances from the blood they are filtered in the Malpighian body or the Bowman's capsule, and that process is non-selective process. म्हणजे युजफुल नॉन युजफुल असं काही बघितलं जात नाही, सगळे सबस्टन्सेस ब्लडमधले जास्तीत जास्त हे कॅप्सूलमध्ये येतात.
पण ह्या प्रोसेसमध्ये बरेचसे युजफुल सबस्टन्सेस म्हणजे आपल्या शरीराला उपयोगी असणारे पदार्थ सुद्धा ट्युब्युलमध्ये आलेले आहेत. मग ते बाहेर पडणं आपलं शरीर अफोर्ड करू शकणार नाही, म्हणून त्यातलं पाहिजे ते परत काढून घेतलं जातं. त्याला म्हणायचं आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. बघा सिलेक्टिव्ह म्हणजे काय, फक्त युजफुल आहे तेवढंच काढून घेतलं जातं, त्याला म्हणायचं आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. तिसरी प्रोसेस आहे ती ट्युब्युलर सिक्रेशन. ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, एखादा पदार्थ अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये चुकलेला असेल तो परत आणि ट्युब्युलमध्ये घातला जाणार आहे, ट्युब्युलर सिक्रेशन. आणि अशा पद्धतीनं ह्या 3 प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे काही फ्लुइड तयार होणार आहे त्याला काय म्हणतो आपण, युरिन. तर मग ते युरिनरी ब्लॅडरमध्ये येणार आणि युरेथ्रा थ्रू बाहेर पडणार आहे. तर बघा आता आपण काय शिकलो, तर एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन हे स्टडी करत होतो. आता यातला एक्सक्रिशनचा पार्ट मी तुम्हाला सांगितला की रिमूव्हल ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट. आता ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय असणार आहे, तर मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड सॉल्ट बॅलन्स इन आवर बॉडी. म्हणजे वॉटर आणि सॉल्ट ह्यांचा आपल्या शरीरातला पूर्णपणे लेवल आहे ती मेंटेन करायची. म्हणजे जादा झालं ते किडनीतून बाहेर घातलं जाणार आहे, पाणी जास्त झालं तरी युरिनमधनं बाहेर टाकलं जातं, सॉल्ट जास्त झाले तरी सुद्धा किडनीमधून बाहेर टाकले जातात, म्हणून त्याला म्हणलं ऑस्मोरेग्युलेशन. तर आपण इथं आज 2 पार्ट शिकलो, पहिलं एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रिशन म्हणजे रिमूव्हल ऑफ मेटाबॉलिक वेस्ट. मेटाबॉलिझम म्हणजे काय, प्रोसेसेस ऑकरिंग इनसाइड द सेल. त्या मेटाबॉलिक वेस्ट कुठल्या तयार होतात ह्युमनमध्ये, युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया आणि क्रिएटिनिन. हे टॉक्सिक आहेत, त्यामुळे आपल्याला ते रिमूव्ह करावे लागतील. त्याच्यानंतर ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्या शरीरात तयार झालेली सिस्टीम म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टीम, ज्याच्यात किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा असणार आहेत. आणि ह्या किडनीचा सिंगल युनिट म्हणजे नेफ्रॉन आहे, जो नेफ्रॉन किडनीचा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. आणि ह्या नेफ्रॉनमध्ये 3 प्रोसेसेस घडतात. कुठल्या, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. आणि शेवटी काय तयार होतं, युरिन तयार होतं. ओके, दिस इज अबाउट द एक्सक्रिशन.